ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. श्रीकृष्णांचे निर्गुण व सगुण स्वरूप भाग पहिला. ओव्या आहेत 319 ते 324. योग साधनेने प्राप्त झालेले ब्रह्मैक्य वर्णन करून सांगता येणार नाही असं ज्ञानेशांनी मागच्या भागात सांगितलं. ही स्थिती शब्दातीत आहे. ज्या स्थितीत शब्दाचाच लोप होतो ती स्थिती शब्दाने वर्णन करून कशी सांगणार असे त्यांनी म्हटले असले तरी ते शब्दाच्या सहाय्याने परमात्म्याचे निर्गुण रूप जेवढे स्पष्ट करून सांगता येईल तेवढे आता सांगणार आहेत. ऐसे शब्द ज्यात माघवते सरे, तेथ संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेथ न शिरे विचाराचा. याप्रमाणे शब्द मात्र जेथून माघारी फिरतो, जेथे संकल्पाचे आयुष्य संपते म्हणजे संकल्प नाहीसा होतो व विचाराचा वाराही प्रवेश करू शकत नाही. जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व. जे परमात्म तत्व मनरहित अवस्थेचे सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे आणि जे नित्यसिद्ध व अमर्याद आहे. जे विश्वाचे मूळ, जे योग द्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य ग. जे आकाराचे शेवट आहे, जे मोक्षाचे निश्चयाचे ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आरंभ आणि शेवट ही नाहीशी झाली आहेत. जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकांतू, जेथ आदी आणि अंतू विरोनी गेले. जे त्रैलोक्याचे कारण आहे, जे अष्टांग योग रूप वृक्षाचे फळ आहे व जे आनंदाची केवल जीवन कला आहे. जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एवं पार्था जे निज स्वरूप माझे. जे पंचमहाभूतांचे बीज आहे, जे सूर्याचे तेज आहे म्हणजे ज्याच्यापासून सूर्याला तेज मिळते. याप्रमाणे अर्जुना जे माझे खास स्वरूप आहे. ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपा आली, देखोनी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे. नास्तिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची म्हणजे निर्गुण स्वरूपाची शोभा व्यक्ततेला आली तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ती होय. ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त करून घेणे म्हणजे परमतत्वाशी एकरूपता अनुभवणे. एकरूपता प्राप्त झाल्यावर योगी वेगळेपणे उरतच नसल्यामुळं त्या स्थितीचे वर्णन करून कसं सांगणार. वर्णन करून सांगणे ही क्रिया द्वैतातच घडू शकते. रामकृष्ण देत असलेले प्रसिद्ध उदाहरण म्हणजे मिठाच्या बाहुलीचं. मिठाची बाहुली समुद्राची खोली मोजायला गेली तर त्या खोलीची वार्ता देणार कोण, कारण ती तर समुद्राशी एकरूप झाली. तशीच स्थिती योग्याची होते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की योग्याने एकत्व प्राप्त करून घेतले की बोलणे ही क्रियाच नाहीशी होते. संकल्प मावळून जातो आणि विचाराचा वारा सुद्धा तेथे प्रवेश करू शकत नाही असे ते ब्रह्मस्वरूप आहे. तरी सुद्धा शब्दांच्या सहाय्याने त्याची ओळख करून देण्याचा आपला प्रयत्न ज्ञानदेव सोडत नाहीत. त्याचे वर्णन त्यांनी अनेक प्रकारे केलेले आहे. परब्रह्म कसं आहे तर ते उन्मनीचं सौंदर्य आहे, कारण ती मनरहित अवस्था असते. चौथ्या ज्ञानरूप अवस्थेचे तारुण्य आहे. ते परब्रह्म अनादी आहे कारण त्याला आदी नाही. ते अमर्याद आहे कारण त्याला अंत नाही. ते आकाराचा शेवट आहे कारण आकार म्हटला की त्याला मर्यादा आली. ते अमर्याद असल्यामुळे त्याला कोणताही आकार नाही. ते मोक्षाच्या निश्चयाचे ठिकाण आहे म्हणजे ते मोक्ष स्वरूपच आहे. ते आदी व अंत नाहीसे होण्याचे ठिकाण आहे. ते विश्वाचे मूळ आहे कारण त्याच्याच अधिष्ठानावर विश्व भासते. ते योगरूपी वृक्षाचे फळ आहे कारण ते योग साधनेने अनुभवास येते. परमात्म स्थिती प्राप्त होणे ही अत्युच्च आनंदाची स्थिती असल्यामुळं ते आनंदाची जीवन कला आहे. ते पंचमहाभूतांचे बीज आहे कारण त्यातूनच पंचमहाभूतांची उत्पत्ती होते. ते महातेजाचेही तेज आहे. अशा स्वरूपाचे आपले निर्गुण रूप आहे असं ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. मग असे असून सुद्धा तो परमात्मा सगुण होऊन का साकारतो अशी अर्जुनाला शंका येईल. म्हणून ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की नास्तिकाने भक्तवृंदांचा छळ आरंभला, ते सहन न झाल्याने हे चतुर्भुज रूप आकाराला आलेले आहे.
हे चतुर्भुज रूप म्हणजे परब्रह्माची शोभाच आहे. रत्न व कांती जसे एकरूपच असतात, कांतीशिवाय रत्न नाही, दाहिका शक्तीशिवाय अग्नी नाही, तसेच शोभा व परमात्म स्वरूप हे एकरूपच आहेत. सगुण आणि निर्गुण यात काहीही भेद नाही. ब्रह्मतत्वाशी एकरूप झाल्यामुळं असाच रूप त्या साधकाचंही होतं. असा एकरूपता प्राप्त झालेला साधक जीवनमुक्त होऊन कसा राहतो ते पुढे ज्ञानदेव सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.